Hi guys, welcome back to my channel. My name is Zaira and today we are here. आज आपण काय करणार आहोत? तर आज आपण करणार आहोत DIY फ्लॉवर पॉट विथ रिअल फ्लॉवर्स. सो लेट्स स्टार्ट. सो गाईज इथे आपण असं पॉट तयार करून घेतलेला आहे आणि हा बघा माझा क्रेबू कुचू 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 याला इथेच ठेवू आपण. सो आता आपण यामध्ये डिझाईन ॲड करू. बघा गाईज हे काय डेंजर आहे बाबा. हे दोन लाईन एकसारखे येतच नाही. सो आपण याला जॉईन करून टाकू. आणि नाव आता काय करू आपण ह्याच्यात. आय होप ह्या दोन वेगवेगळ्या आल्या पाहिजेत. जमलं. आता याच्यामध्ये क्रॉस. आता काय करायचं बरं. आता परत काहीतरी करू. जमलं बाबा. जलेबी बेबी. अरे हां. सो आपण इथे काढलेले आहे बुंदी, देन शेव, देन जलेबी. आता काय करायचं. आता काजू कतली काढू. सो काजू कतली काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हवा आहे मैदा, जो की आपल्याकडे नाही आहे. सो आपण येथे स्केच पेननेच काढू काजू कतली. आणि ते काजू कतली आपली हुकलेली आहे, बट स्टिल इट्स टेस्टी. आता काजू कतलीच्या मदत आपण काढू बुंदी. सो काजू कतली आणि बुंदी इज रेडी. आता आपण काजू कतलीच्या मधात बुंदी काढू. आणि आता हे पतंग दिसत आहे. आणि आता हे आपल्याला असं पॅक करायचं आहे. असं इथं परत शेव. परत कर्वी लाईन आणि इथे एक सुंदर असं सुबक फूल. सो आता आपला फ्लॉवर पॉट बघा रेडी झालेला आहे. आणि आता आपण यामध्ये इथे असे फुलं तयार करून घेऊया. सो गाईज आपलं फ्लॉवर पॉट जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि
1 2 3. बघा, यामध्ये आपण विविध फुलं काय टाकलेली आहेत आणि ही खूप सुंदर दिसते. यामध्ये आपण लिली, गोकर्ण आणि 2-3 शोची सदाफुली अशी भरपूर फुलं टाकलेली आहेत बघा. से हे खूप छान दिसतंय. हे बघा गाईस, दिसतंय छान सुरेख अप्रतिम. वा, मला तो खूप आवडला. तुम्हाला आवडलं की नाही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तोपर्यंत बाय गाईस. बाय बाय क्रेबू.